नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी 10 आणि 11 तारखेला कोर्स ठेवलाय। हा कोर्स ठाण्याला आहे। ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507। आता व्हिडिओकडे वळूया। तर आज मार्केटमध्ये सुरुवातीला मंदी राहील, म्हणजे मंदीमध्येच मार्केट उघडण्याची शक्यता आहे। अमेरिकन मार्केट मंदीतच होती, एशियन मार्केट पण मंदीतच होती आणि काल परवा दोन्ही दिवस बघितलं तर काल बँक ऑफ इंग्लंडनी 0.25 एवढा रेट कट केला, तर जपाननी 0.25 एवढा रेट वाढवला। त्यामुळे जपानकडनं पैसे मिळणं आता कठीण जाईल, महाग पडेल। जॉबलेस क्लेम जे अमेरिकेत आले ते 2.49 लाख, म्हणजे ज्यांच्याकडे नोकऱ्या नाही अशा लोकांची संख्या वाढली। मॅन्युफॅक्चरिंग डेटा जो येतो तो 50च्या खाली आला की कमजोर डेटा असं समजलं जातं, तर तो ISM मॅन्युफॅक्चरिंग डेटा जो आला तो 46.8 एवढा आला। इंटेलनी सांगितलं आम्ही 20,000 लोकांना कामावरनं काढून टाकणार आहे। ज्या AI वाल्या लोकांनी जी गुंतवणूक केली आहे ती गुंतवणूक बाहेर निघायला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अमेरिकेतलं मार्केट पडलंय। इतके दिवस असं होत होतं की जितकं वाईट घडत होतं तितके लोक नाचत होते। का तर वाईट घडलं की फेड रेट कट करेल अशी त्यांची अपेक्षा होती, पण तसं घडताना काही दिसत नाहीये। शेवटी वाईट ते वाईटच। त्यामुळे आता मार्केट काल तुफान पडलंय, सगळीकडची मार्केट पडली आहे। तर आपण एक आपल्याला शिस्त लावून घेतली आहे की आपण जे शेअर्स विकतो त्याच्यातून जो प्रॉफिट मिळतो तो प्रॉफिट आपण दुसऱ्या अकाउंटला जमा करून ठेवतो। त्या प्रॉफिटमधनं जेव्हा मार्केट पडेल तेव्हा आपल्याला काही शेअर्स घेण्यासाठी पैसे राहिले पाहिजे। तर जर तुम्हाला 50 शेअर घ्यायचे असले किंवा 100 शेअर घ्यायचे असले तर त्याच्यातले 20 शेअर आज तुम्हाला मार्केट पडल्यावर जो काही तुम्ही चॉईस करून ठेवला असेल त्याप्रमाणे घेता येऊ शकतात। पण मार्केट पडल्यावर घ्यायचंय, सुरुवातीलाच नव्हे। सुरुवातीला मार्केट किती पडतंय बघायचं, मार्केट पडल्यानंतर जेव्हा स्थिर होतंय तेव्हा आपल्याला ते शेअर घेता येतात। फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2089 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची आज विक्री आहे 337 कोटीची। PCR पुट कॉल रेशो 1.27 एवढा आहे। आज दालमिया भारत, डिलिव्हरी, कॅम्प्स, हिंदुस्तान झिंक, UPL हे रिझल्ट लागतील। काल ITCचा रिझल्ट लागला, त्यामध्ये सिगरेट व्हॉल्यूम 2%, पेपर आणि ॲग्री या विभागात प्रगती कमी झाली।
FMCG मध्ये 6.3%, हॉटेलमध्ये 10.9%, ॲग्री बिझनेसमध्ये 22.2% आणि सिगरेट बिझनेसमध्ये 6.5%. मोरप्पन लॅब 200 कोटीचा QIP करणार आहे. QIPची प्राइस 54.37 एवढी आहे. 180 दिवसाचा लॉक इन पिरियड सांगितला आहे. इन्फोसिसला जी GSTने नोटीस दिली होती ती परत घेतली आहे, पण उत्तर द्यायला मात्र सांगितलं आहे. आज जे तेजी मंदीमध्ये शेअर्स दिले आहेत त्याच्यामध्ये मंदीमधले शेअर्स जास्त आहेत, कारण मार्केट पडतं आहे. पण अर्थातच मंदीमधल्या शेअर्समध्ये ज्याचे रिझल्ट खराब आले आहेत किंवा खराब बातमी आहे असे शेअर्स दिले आहेत. तेजीमध्ये ज्याचे रिझल्ट चांगले आहेत किंवा ज्याच्यात बायबॅक आहे असे शेअर्स दिले आहेत. तुम्ही सुद्धा असे शेअर्स शोधा की जे तुम्हाला घ्यायचे होते पण शेअर्स वाढत होता म्हणून घेता आले नाही. त्याचबरोबर आज पुन्हा क्रूड 79.90च्या लेव्हलला आलाय, म्हणजे 80च्या खाली क्रूडचा भाव आलाय. काल 82 झालं होतं. इतकं क्रूड व्होलटाईल आहे. GHCL टेक्सटाईल, GHCLचे 2 भाग झाले, तर त्याच्यामध्ये टेक्सटाईल हा जो विभाग आहे त्याचा रिझल्ट चांगला आलाय. SJS यांचाही रिझल्ट चांगला आलाय. रोझारी बायो याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पाहिलं तर डबल बॉटम फॉर्मेशन झालंय. डाबर, इंडिजीन, INDEGENE, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, सिम्फनी बायबॅकवर विचार करणार आहे. गोदरेज ॲग्रोवेट, सूरज इस्टेट, इक्सिगो यांचा पण रिझल्ट चांगला आलाय. IXIGO, सन फार्मा, नजारा, अडाणी पोर्ट, मारुती, इन्फोसिस, भारती एअरटेल, मोरप्पन लॅब, पॅरादीप आणि IDBI. तर मंदीमध्ये मेटल इंडेक्स डाऊन असल्यामुळे हिंदाल्को, ITC, JSPL, कॅनरा बँक, स्टेट बँक, हीरो मोटो, टाटा मोटर्स, इन्फोसिस. आधी इन्फोसिस थोडासा वाढेल कारण त्यांची GSTची नोटीस परत घेतली आहे म्हणून, आणि नंतर मार्केट पडत आहे. तर त्याच्याबरोबर IT सेक्टर सगळा पडेल, तर इन्फोसिसचा तुम्हाला दोन्ही बाजूनी ट्रेड घेता येईल. गोदरेज प्रॉपर्टी, सिमेंट्स, आयशर मोटर, प्रताप स्नॅक्स आणि रेपको होम. आता तुम्ही याच्यामध्ये मी जे काही शेअर्स दिले तुम्ही सुद्धा शोधू शकता की ज्याचा रिझल्ट खराब लागलाय ते शेअर्स आज पडतील. जिथे खराब बातमी आहे ते शेअर्स पडतील. आणि त्याचबरोबर जे शेअर्स वीक आहेत, कमजोर आहेत, म्हणजे
मार्केट पडलं की जोरदार पडतात, असे शेअर्स पडतील. पण अडाणी पोर्टचा रिझल्ट चांगला आलाय तर ते वाढू शकतील, म्हणजे पडणार नाहीत. मार्केट बरोबर सुरुवातीला पडणार नाहीत आणि नंतर मार्केट स्थिरस्थावर झाल्यानंतर ते शेअर वाढू शकतील. तर दोन प्रकारे मार्केट करता येईल. सुरुवातीला ज्यांना शक्य आहे ते शॉर्ट करू शकतात आणि मार्केट स्थिर झाल्यानंतर जे शॉर्ट केले ते शॉर्ट कव्हर करून त्या जागी खरेदी करू शकतात. पण तुम्हाला कसं जमतंय ते तुम्ही बघा. एवढं जर नाचानाच जमत नसेल तर तुम्हाला जे शेअर गुंतवणुकीसाठी घ्यायचे होते, 100 शेअर घ्यायचे असतील तर 20च शेअर आज घ्या. परत मार्केट पडलं की पुन्हा थोडे थोडे शेअर तुम्हाला गोळा करता येणं शक्य होईल. बघा कसं जमतंय. पण आज सुरुवातीला तरी 500 पॉईंट सेन्सेक्स पडू शकतो आणि 150 पॉईंटच्या आसपास निफ्टी पडेल आणि नंतर पाहावं लागेल की मार्केट किती सावरतंय. एखादी लेव्हल तुटली तर मग मार्केट जोरदार पडू शकेल. पण बघायला हवं की मार्केट 24,850च्या जवळपास स्थिरावेल असं वाटतंय. कारण काल कसा बसा 25,000चा नंतर मार्केट कव्हर होऊन क्लोज दिला होता. तर 24,850च्या जवळपास येत आहे का हे तुम्ही बघा आणि तुम्हाला 24,880 ते 24,850 या लेवलमध्ये खरेदी करायला मिळू शकेल. बघूया तरी पण काय होत आहे. नमस्ते.